नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 53. ज्ञानदेव आणि नामदेव तीर्थाटनाला गेले तेव्हा हस्तिनापुरात काही दिवस नामदेवांचे कीर्तन झाले. तेथील लोकांना नामदेवांचे कीर्तन फार आवडल्यामुळे जे ते त्यांचे वर्णन करू लागले. ही गोष्ट बादशहाच्या कानापर्यंत जेव्हा गेली तेव्हा त्याने नामदेवांना वाड्यात बोलाविले आणि तुम्ही मोठे भक्त म्हणून तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याजवळ देव बोलतो म्हणून मला समजले. तेव्हा आता मी गाय मारतो. तुम्ही ती उठविली पाहिजे, नाहीतर तुम्हालाच मी ठार करणार. केव्हा उठविणार ते सांगा, असे म्हणाला. पांडुरंग आत्ताच्या आत्ता गाय उठवील, पण त्याला पंढरपूरहून यायला भक्कम 3 दिवस तरी पाहिजेत. अशा विचाराने नामदेवाने बादशहाला 4 दिवसांची मुदत दिली. त्यावर बादशाह तिथून निघून गेला. अन्न पाणी वर्ज्य करून नामदेव देवाला हाक मारू लागले. 4थ्या दिवशी पांडुरंग येऊन हजर झाला. नाम्या, मला का बोलाविलेस, असे त्याने विचारले. तेव्हा नामदेवाने घडलेली सर्व हकीकत त्यास सांगितली. पांडुरंग म्हणाला, अरे नाम्या, मी आहे भक्तांच्या आधी. क्षणार्धात गाय उठवीन असे जर तू म्हणाला असतास तर तेव्हाच मी आलो असतो. कोठे आहे ती तुझी गाय, चल दाखव, असे म्हणून पांडुरंग नाम्यासह निघाला. गायीजवळ जाताच पांडुरंग आले बाई, आता उठ उठ, असे नामदेव म्हणाले. तोच गाय खडबडून उभी राहिली. त्या क्षणी पांडुरंग अदृश्य झाला. गाय जिवंत झाली हे जेव्हा बादशहाला कळले तेव्हा नामदेव खरे भक्त असल्याची त्याला खात्री पटली. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की